तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आजचा व्हिडिओ थोडासा खास होणार आहे कारण आज मी आलोय आपल्या अण्णाच कॅफे आणि अण्णाच कॅफे मध्ये आज जे पहिलं रॅन्डम कस्टमर येणार आहे तर त्याच्यासाठी आपला अण्णाच कॅफे फक्त 70 रुपयाची कोल्ड कॉफी 10 रुपयाला देणार आहे। आणि आज पहिला रॅन्डम कस्टमर कोण येतंय आणि कोल्ड कॉफीचा मानकरी कोण होते हे बघण्यासाठी व्हिडिओ आपला फक्त शेवटपर्यंत बघा। तर हे आपले सलीम भैया, हे प्रसाद दादा। तर भावना आज या ठिकाणी ऑफर ठेवली आणि ऑफर ठेवलेली असताना आज कोणी येईना आणि इतर दिवशी लय भयानक गर्दी असती। बोल ना भैया। आणि कशाचा रे हो केक खायचा का तुम्हाला विसलीम भैया? चकवा ना मग वड मग चल तिकडं तुला घ्यायचं तेवढं घे, लाजू नको, संपला विषय, खा तेवढा। या ठिकाणी आपल्या कॉफीचं चॅलेंज काल अर्धवटच राहिलं, कोण मानकरी झाला हे कळलं नाही आपल्याला, पण आज आपण बघू कारण काल गेलो तुम्ही शिरवळला आपल्या पेन्शो दादाबर, आज व्हायला चालू वायवरून आल्यावर बघू आपण कसं काय होते कॉफीचा विषय, त्यामुळे व्हिडिओ कडेपर्यंत बघा। या ठिकाणी असलं वातावरण झालंय असं वाटतंय स्वर्गातच चालू आहे, स्वर्गात व्हायला जाणार आहे, व्हायमध्ये काम करणार ठिकाणी आम्ही येता गणपतीकडे बघणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ कडेपर्यंत। पिक्चर मध्ये बघायला भेटणारी दृश्य या ठिकाणी आम्ही अक्षरशः प्रत्यक्षात डोळ्याने बघतोय आमच्या, असलं भारी वाटतंय। ही पांढरं ही कशासाठी असतंय कमेंट करून सांगा, नाही आठवलं तर मी सांगतो तुम्हाला। जे ड्रायव्हर लोक झोपलेले असतात गाडी चालवताना त्यांना टर्चर झाली की त्यासाठी बनवलेलं असते असं मला इकडे सांगितलं। मित्रांनो या ठिकाणी आम्ही 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि काका होय इथं वायला जायला रस्ता आहे बघा, इथं मधनं चांदक मार्गे, हा जवळ पडेल तेव्हा सुरूरवरनं जाऊ आम्ही। तर या ठिकाणी आम्ही आता एक शॉर्टकट विचारला काकांना आणि आम्ही आता जाणार आहे शॉर्टकटनं। शॉर्टकट बघायचं असलं तर व्हिडिओ कडेपर्यंत बघा, बाकी काय नाही विषय। तर मित्रांनो कधी तुम्हाला व्हायला जायचं प्रसंग आला तर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला चांदकवर शॉर्टकट दाखवतो। मित्रांनो इकडे तिकडे बघा, पुढनं गाड्या मागणं गाड्या बघा आणि मग रस्ता क्रॉस करा। रस्ता क्रॉस केला की तुम्हाला बघा पलीकडच्या लेनवर जायचंय, मग तिथून तुम्हाला चिंचेच्या झाडाखालनं एक लेफ्ट घेऊन सरळ चांदकचा रोड दिसेल, किंवा जाता जाता रस्त्यात माणसांना विचारायचं मॅप लावा, आम्हाला पण माहित नाही, आज आम्ही ट्राय करणार आहे, विचारणार आहे कसं कसं विचारायचं असतं ते मी तुम्हाला शिकवतो आजच्या व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा। तर रस्ता बघायला सुंदर आहे, कडनं झाडं लावत जावा, झाडं लावल्यावर तुम्हाला असलं दृश्य बघायला भेटेल 25-25 वर्षानंतर। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला खरंच सातारा बघायचं असलं तर कोरेगाव तालुका आणि वाई तालुका गोमलखिंडा नुसतं मला कळत माझ्यामुळे जरा 2 शिव्या पण खाव्या लागतात व्हिडिओ। आम्ही या ठिकाणी एका गावात आलेलो आहोत आणि या गावात थोडं माणसं भेटली तर त्यांना विचारणार आहे आम्ही चांदकचा रस्ता कुठे आहे, कशा पद्धतीने विचारतात माणसाला ही बघण्यासाठी 2 मिनिटं वाट बघा। सौंदर्य निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने खूप सुंदर वाटलं। एका दिवशी या तुम्ही, पाऊस पडतोय झिरमीर झिरमीर आणि या ठिकाणी बाहेर वाटलं की असं वाटतंय मी केस कापायला खुर्ची बसलोय। तर आज या ठिकाणी चांदक मधून जात असताना असलं सुंदर दृश्य बघायला भेटतंय, असं वाटतंय पर्वत बिरवत चढून वर आपल्याला माझं कामकाज समजून व्हायचं, वायला जायचंय बाबा, वायला सरळ सरळ। या ठिकाणी गाडी उभी करायची असते पण आम्ही फ्लो मध्ये रस्त्यात चालता चालता विचारलं बाबाला, आता पूर्ण तर लयच मोठा पाऊस आलाय, थांबायला जागा दिसत आम्हाला कुठं, अशा ठिकाणी येताना अशा वेळेस रेनकोट एखाद्या पिशवीत घेऊन येत जावा। बाकी काय नाही, तुम्हाला जर पावसाचे नंतर कोकणात गेले तर असं आला तरी काय अडचण नाही, सर्दी वगैरे होत असेल तर तुम्ही रेनकोट घेऊन येत जावा। तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, खरी मजा घरात बसण्यात नाही तर असंच बाहेर फिरण्यात आणि निसर्गाचा आनंद घेण्यात आहे बघा। आयुष्यात काय एक दिवस कधी ना कधीतरी आपल्याला मरायचंच आहे, त्यामुळे बिनधास्त होऊन तुम्ही बोंबलत नाही, कामानिमित्त बाहेर पडा आणि काम करा। महत्वाचं म्हणजे दिवसात 100-200 रुपये आपल्याला आले पाहिजे कुठनं तरी, ह्या विचारानं बाहेर पडत जावा। तो बघा मित्रांनो, त्यातलं घरात हातुरणात बसून काय दिसत नसते, लोक खतरनाक वाटते बरं का। काय करायचंय पैसे घालून महाबळेश्वरला कोकणात फिरण्यात फिरायला जायच्या असतं बारे, इकडे नुसतं फिरा की पेट्रोल टाकून गाडी 200 मध्ये काय बघतोय होतीच की। आर मला तर असं वाटतं इथं उतराव गाडीवर डोंगराव पळत। मित्रांनो हे वातावरण खूपच सुंदर आहे, पण या वातावरणात लोक आजारी पण पडतात, आजारी पडलं तरी द्यायचं नाही मित्रांनो, बिनधास्त फिरायला यायचं, आयुष्य एकदाच कधी ना कधी मारायचं नाही। लोक काय काय कसं कसं करतात आयुष्यात जगण्यासाठी, शेती वगैरे
आणि आपण काय करतोय घरात बसून गेम खेळतोय. तर मित्रांनो अक्षरशः या ठिकाणी आम्ही वाईत पोहोचलो आणि वाईत एक छोटंसं काम आहे आमचं. ते काम झालं की आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार आहे आणि गणपतीचं दर्शन तुम्हाला बी घ्यायचं असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. आणि 2 मिनिटाचं काम आम्ही उरकून गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललोय. तर या आणि हे गणपती बाप्पाचं मंदिर आणि ही नदी या ठिकाणी आता आपण थोड्याच वेळात दर्शन घेणार आहे. आज जाऊन गणपती बाप्पाचं अलाउड असेल का कॅमेरात? इकडं मंदिर आहे. मी म्हणलं ह्या मंदिरात गणपती आहे. तर मित्रांनो इथं फोटोचं शूटिंग वगैरे गणपती बाप्पाचं काढून देत नाहीत, त्यामुळं मोबाईल आता इथंच खिशात ठेवतो. तर मित्रांनो अक्षरशः तुमच्यासाठी 2 नंबरला व्हिडिओ काढतोय मी आणि ती पण अतिशय स्ट्रगल करून. नदी बघू शकता. या नदीचं नाव काय? भागीरथी ना? मला पण माहित नाही, तुम्ही कमेंट करून सांगा मला. इथं गणपती बाप्पाचं विसर्जन चाललंय. मित्रांनो काहीच गरज नाही गोव्याचा बीच फिरायला जायची. इथं या तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन बी होईल तुमचं आणि मस्तपैकी फिरचाल पण. या ठिकाणी मित्रांनो माघारी जात असताना आम्हाला मोर दिसला. आता मोर उडून जायच्या पोझिशन मध्ये आहे. इथनच दाखवतो तुम्हाला. खाली उतरतोय बस गाडी. फिसारा बघ की कसला जो आहे ना. जवळ जाऊ का? उडून जाईल बरं का. गेला खाली उतरला. जाऊ द्या मोर त्याच्या वाटेन तो जायला. आपल्या वाटेन आपल्या पुढे कामले वाढलेली इथं. तवा ह्या गोष्टी भेटू मग उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.